हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजात सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. आता परमात्मा 5 वर्षांचे झाले आणि ह्या आध्यात्मिक मार्गाला पूर्ण रूपाने सहज समजेलसे ते परमात्माच करू जाणे, नाहीतर काळाने तर आग लावूनच ठेवलेली असते. परमात्म्याचे शेंडा बुडखा सुद्धा सोडलेले नसतात. तर त्यांनी सांगितलं की गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. राम कृष्ण से कौन बड़ो, उन्हों भी गुरु कीन, 3 लोक के वेदनी, गुरु आगे आदीन. म्हणतात तुम्ही रामकृष्णांशिवाय कोणाला मोठं मानत नाही, त्यांनीही गुरु केला. म्हणतात सब जग राम रटत है और जान मुक्ति को धाम, और श्री राम ने वशिष्ठ जी गुरु बनाए, उनको दिया ओम नाम. कबीर साहेब म्हणत असत, तुम्ही श्री रामचंद्रजी, श्री दशरथांचे पुत्र, यांना तुम्ही मोक्षाचे मालिक देणारे दाता मानता. तुम्ही श्रीरामाची पूजा करता आणि ह्या श्रीरामांनी वसिष्ठ गुरुजींना गुरु मानलं होतं आणि वसिष्ठ ऋषींनी त्यांना ओम मंत्र जपायला दिला होता. सांगा, तुम्ही रामचंद्रांकडून मोक्ष मागता, रामचंद्रजींना मोक्ष मिळाला गुरु बनवून. जे काही व्हायचं होतं, स्वर्गात जायचं होतं, तेही त्याच पद्धतीने गेले. म्हणून परमात्म्याने गुरुमर्यादा बनवण्यासाठी एक लीला केली की पुढे येणाऱ्या काळात, नाहीतर जसा हा काळाचा पंथ चालू आहे, राधास्वामी पंथ, शिवदयालजींचा कोणी गुरु नव्हता. आणि हा दास असं म्हणतो की हा नकली पंथ आहे, ज्याच्यात गुरु नाही बनवत. आणि परमात्मा कबीर साहेबांना तर गुरुची आवश्यकताच नव्हती, पण आमच्यासाठी एक मर्यादा बनवण्यासाठी. नाहीतर आज ते असं म्हणाले असते, कबीरजींनी कुठे गुरु केला होता, आणि दवंडी पिटून सांगितलं असतं रामानंदजींना गुरु बनवलं कबीर साहेबांनी. तर ही लीला करावी लागली दात्याला, नाहीतर येणाऱ्या काळात कच्चं काम राहून जाऊ नये. समर्थ त्यालाच म्हणतात, सर्वज्ञ त्यालाच म्हणतात, जो भविष्यातही येणाऱ्या त्रुटींपासून आम्हाला वाचवून गेला. आता काय केलं मालकांनी, लीला केली. जेव्हा 5 वर्षांचे झाले, एक गंगा नदीवर घाट बांधला होता स्नान करण्यासाठी, आणि तिथं हे महर्षी एक स्वामी रामानंदजी होते. त्यावेळी कबीर परमेश्वरजी 5 वर्षांचे झाले असताना लीला करीत होते. तर त्यावेळी 104 वर्षांचे होते स्वामी रामानंदजी महर्षी, आणि त्यांचा फार बोलबाला होता. सगळे असं मानत की महर्षी रामानंदजी जे आहेत, वेद, गीता, पुराण यांचे मर्मज्ञ जाणकार आहेत. त्यांनी 1400 ऋषी बनवले होते प्रचारक. त्यांच्यापैकी एक अष्टानंद ऋषी होते, ज्यांनी परमात्म्याला येताना त्यांनी पाहिलं होतं सतलोकातून एका प्रकाशपुंज रूपात, नंतर बालक रूप दिसलं होतं. त्याच रामानंद ऋषींचे शिष्य होते. रामानंदजी सकाळी सकाळी स्नान करण्यासाठी गंगा घाटावर जात असत ब्रह्ममुहूर्तावर. उन्हाळ्याचे दिवस होते. परमात्मा कबीरजी जाऊन त्या पायऱ्यांवर झोपले. रामानंदजी अंधारात स्नान करण्यासाठी खाली जात होते, पायऱ्या उतरत होते. परमात्म्याच्या डोक्याला त्यांची खडावा लागली रामानंदजींची. जशी बालके रडतात तशी रडण्याची लीला केली. एकदम रामानंदजी वाकले. कुठल्या बाळाला इजा झाली? हे साधुसंत फार दयाळू असतात. एकदम खाली वाकले तर त्यांच्या गळ्यात एक कंठी होती. कंठी म्हणतात, एक कंठी असते तुळशीच्या लाकडापासून केलेला मणी असतो, त्यात एक मणी, आणि तो धाग्यात बांधून खालपर्यंत लटकवतात, असा चांगला लांब, म्हणजे सहजपणे काढता यावी आणि परत घालता यावी अशी. ऋषीजी मोठमोठ्या जटा ठेवत असत. तर ती कंठी जी होती, धाग्यात एक मणी घातलेला होता, ती काय असते की खूण असते की हा उपदेशी आहे आणि वैष्णव परंपरेतील आहे. तर जेव्हा एकदम वाकले ते रामानंदजी, त्यांची कंठी निघाली आणि कबीरजींच्या पडली गळ्यात.
अंधार होता. रामानंदजींनी फक्त म्हटलं, रडू नको बाळा, रडू नकोस, चुकून पाय लागला तुला, आणि राम राम बोल बेटा, राम राम बोल. रामाच्या नावाने सुख मिळतं, दुःख दूर होतं. आता कबीर साहेब शांत झाले. आता रामानंदजींनी विचार केला, कोणाचं मूल असेल, रस्ता चुकला असेल. म्हणाले, बाळा तू इथे बसून राहा, मी स्नान करून घेतो, मग तुला तुझ्या घरी पाठवेन, आणि चिंता करू नकोस. रामानंदजी तर स्नान करू लागले. हे तिथून अंतर्धान पावले आणि आपल्या मानलेल्या आईवडिलांच्या झोपडीत गेले, विश्रांती घेतली. आता तिकडून रामानंदजी स्नान करून बाहेर आले. पाहिलं तर मूल नाहीये. इकडे तिकडे पाहिलं. एक दोघांना विचारलं की इथे बालक होतं. ते म्हणाले, आम्ही नाही पाहिलं. मग रामानंदजींनी विचार केला, मूल निघून गेलं असेल, अंधारात बिचकलं असेल, उजाडलेलं पाहून निघून गेलं असेल. ही गोष्ट ते विसरून गेले. आता परमात्म्यांनी काय केलं, स्वामी रामानंदजींचा शिष्य ऋषी एक विवेकानंद नावाचा, आपल्या क्षेत्रामध्ये जिथे त्याचं क्षेत्र वाटलं गेलं होतं 1400 ऋषींपैकी एक, त्याचंही एक क्षेत्र होतं की इथे तू प्रचार करशील, यांना तू समजावशील, त्यांचं शंका समाधान करशील. तर तो सत्संग करत होता. कबीर साहेब पण जाऊन बसले तिथे. कबीर साहेब जाऊन बसले. जेव्हा त्याने प्रसंग सुरू केला की विष्णूजी सर्वेश्वर आहेत, यांचे कोणी माता पिता नाहीयेत, ते सर्वेश्वर आहेत, हेच 3 रूपं धारण करून सर्व कार्य करतात. ते कधी रजगुण ब्रह्मा बनतात, कधी तमोगुण शिव बनतात. हे सगळ्यांचे जनक आहेत, हे सर्व देवांचे देव आहेत, अजरामर आहेत, यांचे कोणी माता पिता नाहीयेत. जेव्हा त्यांनी ही शिवपुराणाची कथा सांगितलेली ऐकली, भगवान विष्णूंच्या वरचा प्रसंग चालू होता, त्यावर सत्संग चालू होता, तर परमात्मा उभे राहिले आणि विचारलं की हे स्वामीजी, मी तुमच्याकडून काही शंकांचं समाधान मागू इच्छितो. आता सर्व श्रोते बसलेले आणि विवेकानंदजी म्हणाले की हां बोल बेटा, काय विचारायचंय. तुम्ही असं म्हणालात की विष्णूजींचे कोणी माता पिता नाहीयेत, अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, आणि त्यांच्यावर कोणी परमात्मा नाहीये. पण मी एके दिवशी एक ब्राह्मण कथा सांगत होता. शिवपुराणात रुद्रसंहितेमध्ये 5वा, 6वा व 7वा अध्याय तो वाचत होता. त्यात मी ऐकलं की यात असं लिहून ठेवलं आहे की काळरूपी ब्रह्मपासून आणि दुर्गेच्या संयोगाने विष्णूची उत्पत्ती झाली. आपण पहा बरं त्यात जरा. मी तर काही वाचलं नाही, असं आहे. आता ब्राह्मणाने वाचलं जसंच्या तसं. म्हणतात, राज तजना सहज है सहज तरिया का ने, और मान बड़ाई ईर्षा दुर्लभ तजना ये. आणि याला सोडल्याशिवाय भगवान मिळत नाहीत, नाहीतर करा कितीही प्रयत्न. डोळे फाडफाडून वाचलं आणि म्हणाले, अरे खोटं बोलतोयस, असं यात काहीच नाहीये. त्याला माहीत होतं सगळे अशिक्षित बसलेत आणि म्हणू लागले. त्या विषयाला बदललं. विषय बदलून ते म्हणू लागले, तू कोणाकडून दीक्षा घेतलीयस का? तू कपाळाला टिळा लावलायस आमच्यासारखा? परमात्मा म्हणाले, हो, मी नाम घेतला आहे, दीक्षा घेतली आहे. कोणाकडून घेतली आहे? विवेकानंदजी म्हणाले की ज्यांच्याकडून आपण घेतली आहे. म्हणाले, अच्छा, तू कोण आहेस? तुझी जात काय? आता परमात्मा तर काही बोलू नाही शकले. श्रोतेच म्हणाले, हा तर निरूचा मुलगा आहे, विणकराचा, जुलाहीचा. निरू विणकराचा पुत्र आहे हा. ह्याची तर सवयच आहे, जिथे जातो तिथे लुडबुड केल्याशिवाय राहत नाही. ते विवेकानंदजी म्हणाले, अच्छा, हा विणकराचा मुलगा आहे आणि काय म्हणतोयस तू? माझ्या गुरुजींकडून उपदेश घेतलायस? होय, ज्या गुरुजींकडून तुम्ही उपदेश घेतलाय त्यांच्याचकडून मीही घेतलाय. पहा श्रोते हो, पहा बंधूंनो, किती खोटा आणि कपटी आहे हा. आहे ना पाखंडी? कसा खोटं बोलतोय, असाच पुराणांविषयी पण खोटं बोलतोय हा. माझे गुरुजी कोण तुला माहितीये का? तो म्हणतो विवेकानंद, परमात्म्याकडून. परमात्मा म्हणाले, मला माहितीये, आपले गुरुदेव आणि माझे गुरुदेव स्वामी पंडित रामानंदजी महर्षी. विवेकानंद म्हणतात, काय तू त्यांच्याकडून उपदेश घेतलायस? म्हणाले, बघ
तुझ्यासारखा टिळा सारा सौदा आहे माझ्याकडे. विवेकानंद म्हणाले, पहा लोक हो, किती खोटारडाय. आता मी गुरुजींकडे जाईन, ह्याचा सारा इतिहास विचारेन, आणि उद्या तुम्ही पण या तिथे. सकाळी पहा कशी पिटाई करतात गुरुजी याची ते. आता विवेकानंदांचा आदेश म्हटल्यावर सगळे श्रोते सकाळी सकाळीच पोहोचले रामानंदजींच्या कुटीमध्ये. रामानंदजींकडे संध्याकाळी जाऊन त्या विवेकानंद ऋषीजींनी म्हटलं की महाराज, माझं तर नाकच कापलं. एका विणकराच्या मुलाने, हे परमात्मा ते असं म्हणतंय की त्याने स्वामीजींकडून दीक्षा घेतलीय. हे दाता, आम्ही कसं बाहेर पडायचं, जनतेला तोंड कसं दाखवायचं. एका विणकराचा क्षुद्राचा मुलगा आपल्याला गुरु म्हणत फिरतोय, त्याने बेइज्जती केली. आता रामानंदजी हे सारे ऐकून खूप चिडले. म्हणाले, उद्या पकडून त्याला आणा माझ्यासमोर, घेऊन या इथं. मी तर या क्षुद्रांना जवळसुद्धा येऊ देत नाही. जणू काय एखाद्या ब्राह्मणाने क्षुद्रांना उपदेश दिल्याने ह्यांचे गुण कमी होणार आहेत. उपदेश केला तर यांचे चेले पळून जातील, या भीतीने त्यांनी खूप डोळे लाल केले. आता सकाळी सकाळी ते विवेकानंद 8-9 दणकट माणसांना घेऊन पोहोचले विणकरांच्या जुलाहांच्या वस्तीमध्ये, त्या वसाहतीमध्ये. तर तिथे ते घर विचारत होते नीरूचं. एक भगिनी येत होती आणि एक भक्त व्यक्ती होती. त्यांनी पाहिलं की काय झाले, यांचा हेतू तर चांगला वाटत नाहीये. भांडण करण्याच्या उद्देशाने दांडकं घेऊन, लाठी घेऊन आणि नीरूचं घर विचारतायत. तर ते विचारत आहेत हे पाहून जवळच्या रस्त्याने आले आणि येऊन नीमाला सांगितलं की नीमा, तुझं कुणाशी भांडण झालंय का? काही ब्राह्मण येतायत दंडुके घेऊन तुझं घर विचारतायत. तिकडून एका व्यक्तीने येऊन तेच सांगितलं की माहीत नाही काय झाले, तुझं काही भांडण झालंय का कोणाशी? तर नीमा समजली की या कबीराने कोणा ब्राह्मणाची खोड काढली असणार, आणि ही काही पहिल्यांदाच खोड काढलेली नव्हती. कोणाची तरी जाऊन छेड काढायचा, म्हणायचा सत्य, आणि ते काही जणांना बोचायचं. असे दिवसभरात अनेक जण यायचे. नीमा कंटाळून गेली होती. आता तिला माहीत होतं की काल याने कोणाची तरी खोडी काढली असणार, छेड काढली असणार, आणि आज तर हे मारायलाच आले दंडुके घेऊन. तर तिने काय केलं, आपल्या बाळाला, बाळच मानत होती ती, तर म्हणाली, झोपडीत झोपलं होतं, बराच वेळ झाला होता. उठवलं आणि म्हणाली, बाळा तू झोपडीच्या मागे जाऊन बस आणि झोप तू इथं. आणि त्याच्यावरती जुने पुराणे बेकार कपडे घालून ठेवले, आणि बोलू नकोस जोपर्यंत मी काही सांगत नाही. म्हणाले, ठीक आहे माते. आणि एवढ्यात ते येऊन पोहोचले विवेकानंद व त्याचे समर्थक, सपोर्टर. आणि पोहोचताच म्हणू लागले, तो कुठे आहे तुझा पुत्र? नीमा, कुठे आहे तुझं बाळ? ती म्हणाली, अहो काय झालं? आता काय झालं ते तिकडेच कळेल, गुरुजींकडे. ती म्हणाली, अहो मी माझ्या मुलाला समज देईन, आज नंतर तो तुम्हाला काहीही म्हणणार नाही. नाही नाही, आता तिकडेच फैसला होईल. आणि त्या आईला एका बाजूने धक्का मारला आणि घुसले झोपडीत. फटाफट काठी मारत, दंडुक्यांचा आवाज करत. हाताला थोडेच लागणार होते. विणकर बनतील ते पंडितजी. हातातल्या दंडुक्यांनी पांघरून उचलून उचलून पाहू लागले. पलंग चारपाई होती ती पण उलथून टाकली. नीमाने विचारलं, अहो कारण काय ते तर सांगा ना, काय चूक केली माझ्या मुलाने? आता परमात्म्याने विचार केला, हे माऊलीला खूपच त्रास देतील. निघाले ते जुन्या फाटक्या कपड्यांच्या ढिगाऱ्यातून आणि उभे राहिले आणि म्हणू लागले, अहो विवेकानंद, या झोपडीच्या मागे उभा आहे मी. आईने विचार केला, घ्या, ह्या मूर्खाने आता काय केलंय हे. आता तो आवाज ऐकून ते धावत गेले, पकडलं. आता जेव्हा ते घेऊन निघाले परमात्म्याला, नीमाने आपल्या मुलाला मिठी मारली, छातीशी कवटाळलं. त्या दुष्टांनी तिला इतकं मारलं दंडुक्यांनी की ती बेशुद्ध झाली. मग हे नीरूला समजलं. नीरू धावत आला, कसला आवाज झाला, काय झालं, दंगा कसला चाललाय? ती बेशुद्ध पडलीये, मुलाला घेऊन चाललेत. धावत जाऊन त्यानेही सोडवायचा प्रयत्न केला. त्यालाही दांडक्यांनी फटकावलं, तो पण बेशुद्ध झाला आणि त्याला घेऊन गेले. आणि त्यांनी आत्ता हे जे कर्म करून दाखवलं, काय केलं? निर्दयपणे हाणामारी करून त्या नीरू आणि नीमाला बेशुद्ध केलं, आपला मान वाढावा म्हणून. आणि परमात्मा त्या बालकाला फरफटत घेऊन गेले. तिथे त्यांचे गुरु रामानंदजी बसले होते कुटीमध्ये.
पुढे पडदा लावलेला होता. समोर श्रोतावर्ग, त्यात खूप ब्राह्मण, हे जाणून घ्यायला की खोटं कोण आहे. आणि विवेकानंद जाणून बुजून बोलावून घेऊन गेला. तुझी काय इब्रत राहील आपल्या गुरुजींची, तो विषय विसरून जातील हे लोक. आता झोपडीमध्ये रामानंदजी आत बसले आहेत. कबीर परमेश्वर 5 वर्षांचे बालक बाहेर उभे आहेत. मध्ये पडदा घातला होता दरवाजावर, हे दाखवण्यासाठी की मी तर सकाळी क्षुद्रांचं दर्शनही करत नाही. रामानंदजींनी विचारलं की अरे तुझी जात काय आहे बालका, आणि तू कुठल्या देवाची भक्ती करतोस, तुझा पंथ काय आहे. आता पहा, ते परमात्मा आपल्यासाठी किती दुःखी होत आहेत. एक 1.5 दमडीचा जीव रामानंद, त्याच्यासमोर असे उभे आहेत परमात्मा हात जोडून, जसं एखाद्या सुयोग्य शिष्याने आपल्या गुरुजींच्या समोर व्यवहार केला पाहिजे, असे उभे आहेत परमात्मा. आता काय बोलणे होते, आदरणीय गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीमध्ये किती छान चित्रित केले आहे. आड्डा पडदा लाए करे रामानंद बूजंत, दास गरीब कुलंग छवी अदर धार को दंत. झोपडीमध्ये त्यांनी पाय आपटले रागाने, जसं हरिण नाचतं तसे. आणि त्यांनी काय प्रश्न केला, कौन जात कुल पंथ है, कौन तुम्हारा नामे, दास गरीब आधीन गती ही बोलत है बलि जाऊं मैं. आता गरीबदासजी म्हणतायत की मी शरण जातो आहे परमेश्वराला. रामानंदजींच्या समोर म्हणतात किती नम्र होऊन बोलत आहेत आणि सोबतच सत्य सांगतायत. काय म्हणाले परमात्मा, रामानंदजींनी विचारलं की कोणती जात आहे तुमची आणि कोणता पंथ आहे तुमचा आणि नाव काय आहे तुमचं. परमात्म्यांनी काय सांगितलं, जात हमारी जगत गुरु और परमेश्वर है पंथ, दास गरीब लिखत पड़े मेरा नाम निरंजन कंत. माझी जात विचारली तर मी जगद्गुरू आहे, आणि माझा पंथ विचारलात तर मी परमेश्वराचा पंथ. पंथ आहे माझा एक ईस, ज्याला क्षरपुरुष म्हटलं आहे. गीतेच्या अध्याय 15 श्लोक 16 व 17 मध्ये 3 पुरुष आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमक्षरपुरुष. त्याला ईश, ईश्वर व परमक्षर पुरुषाला परमेश्वर म्हणतात. तर काय सांगतायत, जाते हमारी जगत गुरु और परमेश्वर है पंथ, दास गरीब लिखत पर मेरा नाम निरंजन कंत. कारण मी पूर्ण परमात्मा आहे आणि मी त्या परमेश्वराचा पंथ घेतलेला आहे. ह्या प्रसंगाने रामानंदजी खूप दुःखी झाले की पहा छोटंसं मूल कशी बकवास करत आहे. रे बालक सुन दुर्बुद्धि तेरा घटमट तन आकारे, दास गरीब दर्द लगा जब हो बोले सर्जनहारे. गरीबदास साहेबजी म्हणतायत की जेव्हा रामानंदजींना परमात्मा स्वतःला परमात्मा म्हणत होते, ह्या गोष्टीचं वाईट वाटलं रामानंदजींना आणि त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. हे मुला ऐक, दुर्बुद्धा, तुझा आकार घट्टमुट्ट तणासारखा आहे. तू तर समोर उभा असलेला दिसतो आहेस आणि तो परमात्मा तर निराकार आहे. ज्याच्याबद्दल तू सांगतो आहेस ना, मी तोच भगवान आलो आहे. रे बालक ऐक दुर्बुद्धी, तुझे घट्टमुट्ट आकाराचे शरीर आहे. गरीबदासजी म्हणतात, दास गरीब रामानंदजींना या गोष्टीचा त्रास झाला जेव्हा परमात्मा म्हणाले मी सर्जनहार आहे. आणि काय काय बोलले, काय काय अभद्र गोष्टी बोलले. तुम मोमन के पालवा तेरा जुल्हे के गर्भास, और दास गरीब अज्ञान गती तेरा ऐसा दृढ़ विश्वास. ते असं म्हणाले की तू तर एका मुसलमानाच्या तुकड्यावर जगणारा तू आणि स्वतःला भगवान म्हणवतो आहेस. मान बड़ाई छोड़ कर बोलो बालक बहन, दास गरीब अधमुखी एता तुम गठफेन. तर्क तलु से बोलते वो रामानंद सुरज्ञान, दास गरीब कुजात है यू आखिर नीच निदान. किती अभद्र गोष्टी बोलले भगवानाला ते रामानंदजी, की ही तर कुजात आहे. कुजात, कुजात म्हणजे ना आईचा पत्ता ना बापाचा, आणि कुठल्या जातीचा कुठे सापडलाय हा, अशा भावनेने बोलत होते.
कि तर्कतलु से बोलते वो रामानंद सुरग्याने, दास गरीब कुजात है यू आखिर नीच निदान है. असं म्हणू लागले की तो नीच आहे, क्षुद्र आहे ना, आणि त्याच्या जातीचा नाही पत्ता, कुजात आहे आणि स्वतःला भगवान म्हणून घेतोय, काही बकवास करतोय. आता परमात्मा काय म्हणाले? मैं के बदन खुलास करे सुन स्वामी परवीने, दास गरीब अजात हूँ ते जो कहा बलि जाऊं मैं के बदन खुलास करे सुन स्वामी परवीने, दास गरीब मनी मरे है मैं आजिज आदीन. आता काय सांगू लागले परमात्मा आपली स्थिती? मैं अवगत गत से परे और तेरे 4 वेद से दूर, दास गरीब 10 दशा में सकल संत भरपूर. माझा महिमा आहे या वेदांमध्ये, पण त्यांच्यापासून दूर, म्हणजे यात वर्णिलेल्या विधीमुळे माझी प्राप्ती नाही होऊ शकत. सकल संत भरपूर हूँ खालिक हमरा नाम, दास गरीब आजाद हूँ ते जो कहा बलि जाऊं मैं. पहा सुयोग्य शिष्य की कशी भूमिका घेऊन म्हणतायत की हे गुरुदेव, आपण माझे गुरुजी आहात, आपण मला कुजात म्हणा, नीच म्हणा, शिरोधार्य आहे, परंतु मी ह्या जातीपातीच्या पलीकडे आहे, माझी कोणतीही जात नाहीये, आणि बाकी तुम्ही जे म्हणालात ते शिरोधार्य आहे. पण खरंच मी तोच आहे जे तुम्हाला सांगतो आहे. ए स्वामी सृष्टा में और सृष्टि हमारे तीर, दास गरीब अधर बसूं मैं अवगत सत कबीर. मी वरती सतलोकात राहतो. सुन रामानंद राम में और मैं 52 नरसिंह, दास गरीब सर्व कला मैं व्यापक सर्वंग. माझीच सत्ता सर्वांवर आहे आणि सुन रामानंद राममय, मैं 52 नरसिंग, तो नरसिंह बनून मीच आलो होतो, प्रल्हादाला वाचवलं होतं आणि नाव विष्णूचं दिलं. मी विष्णुरूप धारण केलं, कारण तो विष्णूचा भक्त होता, राजी होईल तो बालक. म्हणतात सुन रामानंद राम में और मैं 52 नरसिंह, दास गरीब सर्व कला मैं व्यापक सर्वंग. आणि मग काय सांगतायत? ए स्वामी सृष्टा में और सृष्टि मेरे तीर, दास गरीब अधर बसूं अवगत सत कबीर. आता रामानंदजींनी विचार केला, इतक्या आत्मविश्वासाने हे बालक बोलत आहे, ह्याने तर प्रकरण वाढवलं. मग म्हणू लागले, मी जरा माझी पूजा उरकतो, तू एका बाजूला बस. पडद्याच्या मागून गोष्टी चालल्या होत्या या. आता ते पडद्यामागून म्हणू लागले, मी पूजा करतो माझी थोडी, नितनियम कर्मकांड करत असत ते. आणि परमात्मा बाहेर उभे राहिले. रामानंदजी काय करत होते? जशी भगवान विष्णूची काल्पनिक मूर्ती बनवत असत ते, कर्मकांड बाहेर मूर्तीपूजेने ते करत नसत, परंतु मूर्तीची कल्पना करत असत, अभ्यास केला होता. ध्यानाला बसताच मूर्ती दिसे विष्णू भगवानांची, आणि त्या कर्मकांडात काय करत, रोज त्या मूर्तीला अंघोळ घालत असत, इतक्या प्रेमाने, जणू श्रद्धा कायम ठेवण्यासाठी. गंगाजल आणलं होतं रामानंदजींनी, जसं कल्पना करतात स्वप्नात. आणि मग काय केलं, सगळे कपडे काढले मूर्तीचे. कर्मकांड केवळ मानसिक पूजा करत होते, मानसिक. कपडे काढले सगळे, आणि मग त्या मूर्तीला अंघोळ घातली. अंघोळ घातल्यावर परत सारे कपडे घातले, तिलक लावला आणि मुकुट ठेवला भगवान श्रीकृष्ण विष्णूजींच्या डोक्यावर. आणि मग काय पाहिलं की भगवानांच्या गळ्यात कंठी नाहीये, ती माळ नाहीये. मुकुट ठेवल्यानंतर त्या दिवशी मुकुट उतरू शकत नाहीत, दुसऱ्या दिवशी उतरवू शकतात, नाहीतर पूजा खंडित. आणि माळ नाही घातली भगवानाच्या गळ्यात तरी पूजा अर्धवट, परत अपुरी. त्यामुळे रामानंदजींनी विचार केला, ह्या माळेला उचलून आणि मुकुटाच्या वरून घालावी. ते घालायचा प्रयत्न करू लागले तर ती मुकुटात अडकली, ती पुढे गेली नाही. तर रामानंदजी इतके चिंतित झाले की हे भगवान, आज माझ्याकडून कोणती चूक झाली? हे परमात्मा, आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या हातून अशी चूक झालीये, तुमच्या गळ्यातला तुमचा शृंगार राहिला दाता. इतके चिंतातूर झाले, आज कशी भूल पडली? परमेश्वरा, म्हातारपण आलं, चांगली चालू असलेली पूजा बिघडली माझी, भक्तीचा नाश होईल. परमात्मा उभे होते समोर पडद्यामागे
बाहेर कबीर साहेब म्हणू लागले, स्वामीजी, ह्या माळेची गाठ सोडवा, गुंडी, आणि मग पुन्हा त्याची गाठ मारा गळ्यात घातल्यानंतर. मुकुट काढावा लागणार नाही, तुमची पूजा वाचेल. आता रामानंदजींनी विचार केला, हा गजबच झाला. पडदा लावलेला आहे आणि मी काही प्रत्यक्ष मूर्तीची नव्हे मानसिक पूजा करतो आहे, आणि ह्या बालकाने माझी अडचण ओळखली. म्हणतात त्याच वेळेस त्यास ब्राह्मण म्हणावे. ब्राह्मण तो जो ब्रह्म ओळखतो, ब्राह्मण त्याला म्हणतात जो भगवानाला ओळखतो. त्याच क्षणी आडपडदा दूर झाला आणि त्याला मिठीत घेतलं. एकदम तो म्हातारा मनुष्य बाहेर आला आणि त्या बालकाला, ज्याला ब्राह्मण लोक स्पर्शही करत नसत, कपड्यांचा सुद्धा स्पर्श होऊ देत नसत, समोर शेकडोंच्या संख्येने ब्राह्मण विराजमान होते. तर पुण्यात्म्यांनो, ह्याला ब्राह्मण म्हणतात. म्हणतायत वेळ आल्यावर सौदा करून कुठेही देईल ज्ञान. तर ह्याला ब्राह्मण म्हणतात. त्यांनी समाज नाही पाहिला रामानंदजींनी. त्यांनी ज्यासाठी तो जीव टाकत होता, सगळं आयुष्य पणाला लावलं होतं, तो समोर होता. एका बाजूला संपूर्ण समाज आणि एका बाजूला देव. तर त्या ब्राह्मणाने परमात्म्याला सिलेक्ट केलं आणि त्या बालकाला छातीशी कवटाळलं. असं, हे परमात्मा, तुम्ही माझ्या मनातली गोष्ट ओळखली. हे भगवान, आपण तर परमात्मा आहात. आपण माझ्या मनातली गोष्ट सांगितलीत. आपण समर्थ आहात. मध्ये पडदा, कुठली मूर्तीही नाही. ह्याला ब्राह्मण म्हणतात. त्यांनी देवाला ओळखलं. मग काय सांगतायत? मन की पूजा तुम लखी, मुकुट माल परवेशे, गरीबदास गति कौन लखे, तेरा कौन वर्ण के वेखे. आता रामानंदजी काय म्हणतायत की माझ्या मनातली गोष्ट तुम्ही ओळखलीत. आपण परमात्मा आहात. आपण भगवान आहात. हे परमात्मा, आपण कसे ओळखलेत आमच्यासारखे जीव? आपण कशा वेशभूषेत उभे आहात? एक छोटासा बालक धोतर नेसून उभा आहे आणि कुठल्या वर्णात? एका क्षुद्र जातीत प्रकट झाले आहेत. हे परमात्मा, तुला कसं ओळखावं आम्ही जीवांनी? तर हे काय सांगतायत रामानंदजी? मन की पूजा तुम लखी, माझ्या मनातली गोष्ट सांगितलीत. आपण परमात्मा आहात, परंतु आपल्याला कसं ओळखू शकणार आमच्यासारखे जीव? आता आपण कसल्या वेशभूषेत आणि कुठल्या वर्ण म्हणजे क्षुद्र जातीत वर्णामध्ये आपल्याला कोण मानेल भगवान? तर परमात्मा म्हणतायत, ते जो देखेगा मेरे धाम को सो जानते मुझ, गरीबदास तो से कोई सुन गायत्री गुज. आता परमात्म्यांना तर ते समोर उभे होते ना, त्यांची जिरवायची पण होती ना. रामानंदजींचं परत मन पालटलं. म्हणू लागले, मुला, एक गोष्ट सांग, आपण खोटं का बोललात? परमात्मा म्हणाले, मी काय खोटं बोललो स्वामीजी? की आपण सर्वांना सांगितलं की माझ्याकडून तुम्ही दीक्षा घेतलीय, हे तुम्ही खोटं बोलला आहात. परमात्मा म्हणाले, नाही स्वामीजी, आठवून पहा, एके दिवशी आपण स्नान करायला गेला होतात. मी पायऱ्यांवर झोपलो होतो. तुमची कडावा माझ्या डोक्याला लागली होती आणि मी रडू लागलो होतो. आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला होता, बाळा, राम राम बोल, राम राम बोल. आणि मी तुमचा शिष्य, तुम्ही माझे गुरुजी झालात. तेव्हा ते म्हणू लागले, बेटा, तो तर एक छोटासा मुलगा होता. 2-2.5 वर्षांच्या मुलाच्या रूपात प्रकट झाले होते परमात्मा. 2-2.5 वर्षांच्या बाळाचं रूप घेऊन पायऱ्यांवर पहुडले होते आणि खरं तर त्यांचं रूप होतं 5 वर्षांचं. तर 2.5 वर्षाच्या बाळाचा आणि 5 वर्षाच्या मुलाच्या शरीराचा दुप्पट फरक पडतो. आणि तिथे ते 5 वर्षांच्या रूपात उभे होते झोपडीसमोर. तेव्हा परमात्मा म्हणाले, पहा स्वामीजी, एका सेवकाची चारपाई होती झोपडीच्या बाहेर. त्यावर 2.5 वर्षांच्या बालकाचं रूप घेऊन विराजमान झाले परमात्मा आणि म्हणू लागले, पहा, असा होतो ना मी. आता रामानंदजींनी 6 वेळा तरी त्या 2.5 वर्षांच्या बालकाच्या रूपाला पाहिलं आणि 6 वेळा पाहिलं त्या 5 वर्षांच्या मुलाकडे. डोळे चोळून चोळून पाहू लागले की डोळे तर फसवत नाहीत ना माझे. मग परमात्म्याने विचार केला, या म्हाताऱ्याला समजत नाहीये ही गोष्ट. मग 2.5 वर्षांचं बाळ उठलं, 5 वर्षांच्या शरीरात विलीन झालं. एकटे परमात्मा उभे राहिले. बोलो सद्गुरुदेव. आता रामानंदजींनी परत म्हटलं की बाळा,
चल तुझी ही गोष्ट मी मानली, परंतु आपण म्हणताय की मी राम राम जप दिला आपल्याला, पण मी तर राम राम जप देत नाही. परमात्मा म्हणाले आपण ओम नाम जप देता आणि सांगत नाहीत हा मंत्र, कोणीच सांगत नाहीत. आपल्या शिष्यांना सुद्धा हे सांगितलं जातं की कोणाला सांगू नका ओम ओम जप करायला, नाहीतर तो खंडित होतो. त्याला हे सांगितलं जातं राम राम, भाई रामाचं नाव जप. रामाचं नाव जो मंत्र वेदात आहे तो ओम मंत्र आहे. तर रामानंदजींनी विचार केला, हे तर कोणी ऋषी ब्राह्मण सुद्धा सांगू शकत नाही, क्षुद्रांना तर नाम दिलंच जात नाही, त्यांना आम्ही सुगावा सुद्धा लागू देत नाही की नाम काय असतं. मग विचारलं, अजून एक गोष्ट सांग, मी कंठी पण देतो नाम देताना. माळ कपड्याखालची काढून दाखवू लागले, म्हणाले पहा तुम्हीच घातली होती माझ्या गळ्यात. आता रामानंदजी एकदम शरमल्यासारखे झाले की हे बालक नाहीये, हे बाळ नाहीये, आणि ते आलंय त्यांची घमेंड तोडायला. आणि त्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांच्या दारात उभे होते. कारण सतयुगामध्ये ह्याच रामानंदजींचा आत्मा एक विद्याधर नावाचा ब्राह्मण होता आणि त्याची पत्नी होती दीपिका. त्यांना मुलबाळ नव्हतं. त्यांना असेच ते एका तलावात कमळाच्या फुलावर मिळाले होते. त्यांनी त्यांचं लहानपणी कुमारी गायीच्या दुधाने पालनपोषण केले होते. तिथे कर्म बनवून आले होते. पुढच्या जन्मात हीच दीपिका आणि विद्याधर त्रेतायुगात वेदविद ब्राह्मण आणि सूर्या नावाचे होते. तेव्हा परमात्मा त्यांना परत भेटले होते. पुढे जाऊन रामानंदजींनी कलियुगात विवाह नाही केला. बालपणापासूनच 15-16 वर्षांच्या वयातच ऋषी बनले होते, भक्त. तर तिथे येऊन परत सांभाळलं. म्हणतात, 2 दिन मेरी शरण है ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग गया फिर जब तक धरती आकाश. तर त्यांना काढायचं होतं. ते बनून बसले होते चौधरी पंडित साहेब, आणि कख पण माहीत नाही त्याला, मेल्यावर नरकात जाणार होता. तर त्याची रग उतरवण्यासाठी सर्व क्रिया केली दात्याने आणि शिष्य बनून त्याचा उद्धार केला. रामानंदजी समजले की हे बालक नाहीये, काहीतरी वेगळीच कहाणी आहे. त्या सर्व ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही निघून जा आता. आता ते उठून निघून गेले. दोघे बसून पण 2-4 थांबले ज्यांना सत्संग ऐकावासा वाटत होता. तेव्हा परमात्म्याने विचारलं की हे स्वामीजी, तुम्ही कोणाची पूजा करता? रामानंदजी म्हणाले, मी विष्णू भगवानाची पूजा करतो. आणि विष्णू भगवान सर्वेश्वर आहेत, याव आहेत, महेश्वर आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीयेत. परमात्मा म्हणाले, तुम्ही पहा देवी पुराणात, तुम्ही पहा शिवपुराणाच्या याच स्कंधात. आता ते तर विद्वान पुरुष होते, त्यांच्या लक्षात होते, सर्व मुखोद्गत होतं. सर्व गोष्टी जे परमात्मा सांगत होते ते त्यांना मान्य झालं, कारण त्यांचे 16 दिवस आले होते. त्यांनी इतकी लीला पाहिली परमेश्वराची, तर खूपच सहमती देऊ लागले होते. तर परमात्मा म्हणाले, समजा की तुम्ही विष्णूची पूजा करून कुठे जाल, तर विष्णू लोकात जाईन. तिथे किती दिवस राहाल? स्वर्गात. विष्णू लोकात पण एक स्वर्ग आहे. तर ते तर बुद्धिमान, इतकं ज्ञान तर त्यांना होतच, विद्वान होते ते. म्हणू लागले, जितका वेळ मला पुण्यामुळे मिळेल तितका वेळ राहीन. परमात्मा म्हणाले, मग त्यानंतर कुठे जाल? मग तर माहीत नाही बेटा कुठे ठिकाणं असेल. मग काय खाक भक्ती करता इथे. तिथे गेले मग नरकात. काय राहिलं मग स्वर्गात? मी तुम्हाला सांगतो, सतलोक, जिथे गेल्यावर पुन्हा परतून संसारात येत नाहीत. गीतेच्या अध्याय क्रमांक 15च्या श्लोक क्रमांक 1 ते 4 आणि 16 ते 17 मध्ये हे स्पष्ट वर्णन आहे. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात. रामानंदजींना तर सगळे श्लोक पाठ होते, ब्राह्मण होते, सर्व गोष्टी पाठ होत्या. 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात लिहिलं आहे की गीता ज्ञानदाता तुम्ही. परमात्म्याने विचारलं की गीतेचं ज्ञान कुणी दिलं स्वामीजी, की श्रीकृष्णजींनी? तर परमात्मा हसले, ह्याला तर हे पण माहिती नाहीये की गीतेचं ज्ञान कुणी दिलं. परमात्मा म्हणाले की श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून ह्या काळ भगवानाने ज्योतिनिरंजन स्वरूपाने ह्याने ब्रह्मने दिले आहे ते ज्ञान. आणि ह्यात काय म्हणतात, चला गृहीत धरूया की श्रीकृष्णानेच ज्ञान दिले. आणि श्रीकृष्ण म्हणजे विष्णू? म्हणाले हो, होय. तर ते विष्णूजीच तर म्हणत आहेत, श्रीकृष्णजी मान्य कर. 4थ्या अध्यायाच्या 5व्या व 9व्या श्लोकात म्हणतात, अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात 12व्या श्लोकात, अध्याय 10च्या 2ऱ्या श्लोकात
हे स्वीकार करतो की तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत. माझी उत्पत्ती होते. माझी उत्पत्ती कुठल्याही देवता लोकांना समजत नाही. आणि आपण कोण? अविनाशी? रामानंदजींना घाम फुटला. म्हटले, खरंय, रोज वाचतो पण हे मनात नाही आलं कधी. मग परमात्म्याने म्हटलं की 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटलंय की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे पोहोचल्यावर साधक परत संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे आणि म्हटलंय की त्याचीच पूजा करा. परमेश्वर कबीरजींनी विचारलं होतं रामानंदजींना की 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात हा तुमचा गीता ज्ञानदाता आपल्या व्यतिरिक्त कुठल्या परमेश्वराला शरण जाण्यासाठी सांगत आहे? तो परमात्मा कोण आहे? रामानंदजी म्हणाले, नाही नाही, ते तर स्वतःविषयीच सांगत आहेत. जेव्हा परमात्म्याने डिटेलमध्ये सांगितलं की तो स्वतःविषयी सांगत आहे की तुझे आणि माझे अनेक जन्ममृत्यू होतात. आणि 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटलं आहे की अशा अशा परमेश्वराचा, अशा परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत कधीही फिरून येत नाही. ज्याने सर्व ब्रह्मांडाची रचना केली आणि कन्सेप्ट क्लिअर केली की त्याची भक्ती करा आणि सर्व पूजा त्यागा. त्यात स्पष्ट केले की फक्त त्याची भक्ती करा. आणि गीता अध्याय 15च्या श्लोक 16 व 17 मध्ये 3 पुरुष आहेत स्वामीजी. आता स्वामीजींना तर ते सर्व श्लोक पाठ होते. म्हणू लागले, हो, क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष तर अन्य आहे. तो परमक्षर ब्रह्म आहे जो गीतेच्या अध्याय 7 मध्ये श्लोक 29 मध्ये म्हटलंय की त्या तद्ब्रह्माला जाणून, सर्व अध्यात्माला जाणून तो प्राणी फक्त जन्ममरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो. अर्जुनाने विचारलं 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात गीतेच्या की किम तद्ब्रह्म? तर गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगतायत ते परमक्षर ब्रह्म आहे. ते गीता ज्ञानदात्यापेक्षा वेगळे आहे स्वामीजी. आणि गीतेच्या 8व्या अध्यायात 5व्या व 7व्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतःविषयी सांगतात, माझी भक्ती करा आणि तुम्ही मलाच प्राप्त कराल, पण युद्ध करावं लागेल, शांती नाही होऊ शकत. आपल्या पूजेचा मंत्र सांगतात 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात, ओम इति एक अक्षरम ब्रह्मवारण मामनुसमणीय प्रियाती तन देव सयाती परमाम गती. माझं एक ओम अक्षर आहे, मज ब्रह्मचे. जे ओमचा जप करत शरीर सोडून जातात त्यांना ओममुळे मिळणारी परमगती प्राप्त होईल. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात म्हटले की ब्रह्मलोक, कारण ओमपासून ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मलोकात राहतो. आपण देवी पुराणात पाहिलं तर ब्रह्म लोकात गेलेले प्राणीसुद्धा जन्ममृत्यूमध्ये आहेत. तर तुझ्या ओम नामामुळे झालेली परमगतीसुद्धा युजलेस आहे, जन्ममृत्यू होतोच. गीतेच्या 8व्या अध्यायात 8, 9, 10व्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतःपेक्षा अन्य त्या परमक्षर ब्रह्मविषयी सांगतो. तू त्याची भक्ती करशील, त्याला प्राप्त होशील. त्याच्या मंत्रासाठी 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात गीतेत म्हटलं आहे की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविध स्मृतः. त्या सच्चिदानंद परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा 3 मंत्रांचा जप आहे, तो तुम्हाला माहिती आहे? म्हणाले, नाही बाळा, मला तर ओमच्या पुढे काहीही माहिती नाही. मग परमात्मा म्हणाले, म्हणूनच गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतात, त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्याच कृपेने तू परमशांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील, जिथे गेल्यानंतर पुन्हा परतून येत नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, आमचा हा जुना रंग लवकर उतरत नाही. रामानंदजींनी तर सर्व आयुष्य व्यतीत केलं होतं. 104 वर्षांचे झाले होते आणि थोडीशी आतून समाधी लागत असे. त्यावेळी वाटत असेल मी महर्षी झालोय. रामानंदजी म्हणाले, बेटा, मी समाधी लावत आहे, माझी फार दूरपर्यंत समाधी जाते. परमात्मा म्हणाले, लाव तुझी समाधी. त्यांचा तर अभ्यास होता, एका सेकंदात लावली आणि आत गेले. कुठे पोहोचले? त्रिकुटीवर पोहोचले. आणि परमात्म्याबरोबरच ते 5 वर्षांचं बालक पोहोचले त्रिकुटीवर. परमात्मा म्हणाले, आता पुढे कुठे जाशील? पुढे कुठपर्यंत जाशील? पुढचं माहीत नाही. आता पहा, मी सांगतो, हे 3 रस्ते, त्रिवेणी सुरू होते इथून. हा सरळ रस्ता जातो, ब्रह्मरंध्र म्हणतात याला. आणि हा डावीकडचा धर्मराजाच्या दरबारात जाईल. जेव्हा तुझी वेळ भरेल स्वामीजी, तू त्रिकुटीला पोचले की ते येऊन घेऊन जातील. तुझ्यासोबत यम येईल, ते तुम्हाला या रस्त्याने घेऊन जातील. यावर जाऊन सगळ्यात आधी धर्मराजांचं ऑफिस येतं. त्या कार्यालयात तुमचं अकाउंट असेल, पुण्य आणि पापाचं. मग तुम्ही ज्या इष्टाचे साधक आहात त्या इष्टाकडे तुम्हाला जबरदस्तीने पाठवलं जाईल. आणि हे समोर आहे ब्रह्मरंध्र. हे उघडल्याशिवाय मोक्ष नाही होऊ शकत. तुझ्या कुठल्याही मंत्राने, ओम नमः शिवाय किंवा ओम भगवते वासुदेवाय किंवा जो तू जप करतोस फक्त ओम, ह्याला उघडून दाखवेल.
जसं स्वप्नात बोललं जातं तशी चालली होती ही गोष्ट. रामानंदजींनी सगळे तंत्रमंत्र म्हटले, पण ते समोरचं ब्रह्मरंध्र नाही उघडलं. तेव्हा परमात्म्याने विचारलं, मी उघडून दाखवू ते? म्हणाले, हो. परमात्म्याने सतनामाचा जप केला, 2 अक्षरी, की मी माझ्या मंत्राचा जप करतो सतनाम. तर जसा सतनामाचा जप केला तो पटकन रस्ता उघडला आणि म्हणाले, चला माझ्याबरोबर. त्यांच्याबरोबर गेल्यावर ते परत बंद झालं. आता पुढे जाऊन काय पाहिलं? परमात्म्याने सांगितलं, हा बसलाय तुझा ज्योत निरंजन, ज्याला तू निराकार म्हणतोस. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना या तप्तशिलेवर भाजून खातो. बघ तो बसलाय. आणि त्याच्या डोक्यावर पाय देऊन वर जाऊयात. त्या 11व्या दारावर बसलाय तो. हा काळ. तर परमात्मा वर घेऊन गेले ह्या परब्रह्मच्या अक्षरपुरुषाच्या सोबत. ब्रह्मांड पार करून, भंवरगुहा पार करून सचखंडामध्ये घेऊन गेले. सोबत ते बालक रूपात रामानंदजींचा आत्मा. वर जाऊन काय पाहिलं की तेजोमय परमात्मा, जसा आपण पाहिला, ऐकला, वाचला होता काल जन्मसाखीमध्ये की सचखंडमध्ये, नानक साहेबांनी तेजोमय तख्तावर, तेजोमय लोकात एक विष्णुरूपात भगवान पाहिले. विष्णूचा अर्थ तर तसा पूर्ण परमात्माच होतो, सगळ्यांचं धारण पोषण करतो तो. परंतु त्या वेदात वर्णिलेल्या विष्णूच्या आधारे काळाने आपल्या मुलाचं नाव विष्णू ठेवलं. जसं होम मिनिस्टर सेंटरचा पण आहे आणि होम मिनिस्टर आपल्या हरियाणाचा पण आहे, परंतु दिवसरात्रीचं अंतर आहे. 5 वर्षांचं मूल वरती गेले तेव्हा एका तेजोमय शरीरात स्वतः परमात्मा विराजमान आहेत अन्य रूपात. त्यांच्या 1 रोम कूपात कोटी सूर्य, कोटी चंद्रांचा प्रकाश फिका पडेल. तर 5 वर्षाच्या मुलाने चौरी उचलली आणि त्यांच्यावर चौरी ढाळू लागले त्या तेजोमय शरीरवाल्या भगवानावर. तर रामानंदजींनी विचार केला, हेच ते परमात्मा, परमक्षर ब्रह्म जे तख्तावर बसले आहेत. आणि कबीरजी तर इथले कोणी नोकरगण असतील. इतक्यात काय झालं, तेजोमय शरीर उभं राहिलं आणि ते 5 वर्षांचं बालक बसलं अनंत कोटी ब्रह्मांडांच्या सिंहासनावर उडी मारून. आणि मग ते चौरी ढाळू लागले ते तेजोमय शरीरवाले भगवान. रामानंदजी विचार करू लागले की बाई, ही लीला मला समजली नाही, हे काय होतंय? इतक्यात ते तेजोमय शरीर त्या 5 वर्षाच्या मुलाच्या शरीरात प्रविष्ट झालं, चौरी आपोआप हलू लागली. मग परमात्माने म्हटलं की रामानंद, ए स्वामी सृष्टा में और सृष्टि हमारा तीर और दास गरीब अदर बसूं अवगत सत कबीर. मी तो परमात्मा आहे, मी पूर्ण परमात्मा आहे. मग रामानंदजी काय म्हणू लागले? मग त्यांना परत पाठवून दिलं की जा आता आपण परत खाली जा. खाली रामानंदजींची समाधी परत आली आणि डोळे असे फडफडवले जणू स्वप्न पाहिलं. आणि समोर काय पाहिलं तर 5 वर्षांचं बालक पुन्हा समोर बसलेलंय. चरणांवर कोसळला तो 104 वर्षांचा ब्राह्मण त्यांच्या विद्वान बनून फिरत होता. तावा चित चक्रित भया देखा फजल दरबारे. गरीबदास साहेबजी म्हणतायत की तिथं जाऊन मन चक्रावून गेलं जेव्हा पाहिला फजल दरबार, त्या साक्षात्कारी देवाचा दरबार पाहिला. तावा चित चक्रित भया भाई देख फजल दरबारे. गरीबदास सिजदा किया हम पाए दीदारे. तुम स्वामी मैं बाल बुद्धि ब्रह्म कर्म किए नासे. गरीबदास निज ब्रह्म तुम मेरा हो गया दृढ़ विश्वासे. म्हणतात मी तर बालबुद्धी, तुम्ही स्वामी. रामानंदजी म्हणतायत त्या 5 वर्षांच्या बालकाला, 104 वर्षांचा तो विद्वान पुरुष सच्चाईशी परिचित झाल्यावर म्हणू लागले, तुम्ही स्वामी, मी बालबुद्धी. माझं तर बालकासारखं ज्ञान होतं मालिक, तुमच्या ज्ञानाशी सत्याशी मी परिचित झालो. तुम स्वामी मैं बाल बुद्धि ब्रह्म कर्म किया नासे. गरीबदास निज ब्रह्म तुम मेरा हो गया दृढ़ विश्वासे. रामानंदजी म्हणतात ते निज ब्रह्म, ते तत्ब्रह्म आपणच आहात, माझा पूर्ण विश्वास बसलाय. दोहू ठोड़ है एक तू भया एक से दो. गरीबदास हम कारणे तुम आए हो मगजो. कहते दोहू ठोड़ तू ही है दाता, ऊपर भी यामी पृथ्वी पर भी वहां पर भी तू ही है. दो ठोड़ है एक तू और भया एक से दो. गरीबदास हम कारणे आए हो मगजो. बोलो सतगुरुदेव की जय हो.
ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.